तुम्हाला माझं हे दुर्लभ स्वरूप पुन्हा बघण्यासाठी प्रतीक्षा तर करावीच लागेल. नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, इंद्रद्युम्न नावाचा जो राजा आहे तो पुरी क्षेत्रात भव्य असं मंदिर बांधेल, जिथे माझी जी प्रतिमा बनेल ती कोणत्या धातू या दगडाची नसेल, ती एका कल्पवृक्षाची असेल. तिथे माझंच स्वरूप असेल, जी तुम्ही बघण्याची आता लालसा केली आहे. नारदजी थोडे शांत झाले. भगवान श्रीकृष्णांची स्तुती करून निघून गेले. जगन्नाथपुरी क्षेत्रात जे इंद्रद्युम्न नावाचे राजा होते ते जगन्नाथपुरीची स्थापना करणार होते. इथूनच जगन्नाथपुरीची कथा चालू होते. जगन्नाथपुरीला पुरुषोत्तम क्षेत्र देखील बोलतात. भगवान नीलमाधवच्या पुरुषोत्तम क्षेत्रात राजा इंद्रद्युम्न आधी माळव देशात राज्य करत होते. तर ते पुरीला कसे पोहोचले, जगन्नाथपुरीची स्थापना कशी झाली आणि या क्षेत्राला पुरुषोत्तम क्षेत्र का म्हणतात ते बघूयात. भगवान श्रीकृष्णांनी हे क्षेत्र का निवडले, या क्षेत्राची एवढी महिमा का आहे, ही कथा स्वतः लक्ष्मीजींनी सांगितली आहे. इंद्रद्युम्न राजा एकदा ऋषींच्या सभेत पोहोचले. राजाने ऋषी विद्वानांना विचारले, मला असे तीर्थ सांगा ज्याच्या सेवनाने मोठमोठे पापी पण निष्कलंक होतील, ज्या क्षेत्रात प्रवेश केल्यावर नारायणाचा वास असेल, तिथे माझी जायची इच्छा आहे. तेव्हा एक संत म्हणाले, राजा तुम्ही श्री क्षेत्री जा, तिथे भगवान नारायणाचा साक्षात वास आहे. तिथे स्वयं ब्रह्मजी समस्त देवता प्रतिदिन नारायणजींच्या दर्शनासाठी येतात. तिथे रोहिणी कुंडाजवळ एक कल्पवृक्ष आहे. त्या सरोवरात जो चुकून सुद्धा स्नान करेल तो भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करू शकतो. हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. ते संत म्हणाले, राजा तुम्ही असं करा, त्या पुरुषोत्तम क्षेत्री जा, भगवान श्रीकृष्णाच्या निलकंठ रूपाचं दर्शन करा. तिथे तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन होईल. कारण देवतागण प्रतिदिन तिथे सुंदर भूमीवर येतात, पुष्प अर्पण करतात आणि भगवान नारायणाला प्रसन्न करून जातात. एवढं सगळं वर्णन ऐकून राजा व्याकुळ झाला दर्शनासाठी. त्याच्या मनात नीलमाधवच्या त्या रूपाचं दर्शन घेण्याची उत्कंठा वाढू लागली. तो भगवानांच्या मंदिरात गेला, त्यांच्या पुढे प्रार्थना केली, हे नारायण, जर मी तुमचा खरा भक्त असेल, जर मी निष्ठापूर्वक प्रजेचा सांभाळ करत असेल, जर मी धर्माचा पक्का असेल, तर कृपा करून तुम्ही मला दर्शन द्या. मला तुमच्या दर्शनाची खूप उत्कंठता झाली आहे. जर तुम्ही दर्शन नाही दिले तर मी माझा प्राण त्याग करेल. अशी प्रार्थना राजा करू लागला. रडत रडत राजा गाढ झोपी गेले. झोपेत त्यांनी एक स्वप्न बघितले. स्वप्नात त्यांना एक देववाणी ऐकू आली. देववाणी अशी होती की तुम्हाला एक विशेष कार्यासाठी निवडले गेले. तुम्ही मनातील निराशा सोडून द्या. भगवान नीलमाधवाच्या ज्या विग्रह दर्शनासाठी तू इतका व्याकुळ झाला आहेस त्याचा शोध घे. तू स्वतः प्रयत्न केलेस तर देवांची मदत देखील मिळेल. तिथे एक भव्य मंदिर निर्माण कर. त्यासाठी तुला जे उपयुक्त विग्रह पाहिजे त्याची सुद्धा तुला वेळ आल्यावर प्राप्ती होईल. हे ऐकून राजा खाडकन उठला आणि राजसभेत गेला. राजाने त्याच्या मंत्र्यांना जे स्वप्न पडलं ते सांगितलं. मंत्र्यांनी राजाला सल्ला दिला, शुभ मुहूर्तावर पूर्व समुद्र किनाऱ्याजवळ भव्य मंदिर निर्माण करू. राजा इंद्रद्युम्न जे प्रख्यात शिल्पकार होते त्या सगळ्यांना बोलावून मंदिर बांधायला सुरुवात केली. काही वर्षांनी ते भव्य मंदिर बांधून तयार झालं. आता समुद्र किनाऱ्याजवळ भव्य मंदिर तर झालं होतं, पण मंदिरात कोणती मूर्ती स्थापित करायची ती समस्या अजून होतीच. राजा परत चिंतेत पडला. एकदा मंदिराच्या गाभाऱ्यात बसून मूर्तीचा विचार करत असताना आपसुकच राजाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. राजाने भगवानाला विनंती केली, हे प्रभू, तुमच्या कोणत्या स्वरूपाला या मंदिरात स्थापित करू या चिंतेत पडलोय मी. तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. तुम्ही स्वप्नात जे संकेत दिले होते ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ कधी येईल? कधी मी तुमच्या विग्रहाचं दर्शन करू शकेल? राजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच होते. त्या चिंतेत राजा मंदिरातून त्याच्या महाली परतला. त्या रात्री राजाने पुन्हा एक स्वप्न बघितलं. स्वप्नात राजाला पुन्हा दिव्यवाणी ऐकू आली, राजा इंद्रद्युम्न, इथे जवळ भगवान श्रीकृष्णाचे विग्रह रूप आहे. त्या विग्रह रूपाचे तुझ्या मंदिरात स्थापन करण्याची विधी आहे. त्या दिव्य विग्रह रूपाला शोधण्याचा प्रयत्न कर, तुला नक्कीच दर्शन मिळेल. राजाने त्याला पडलेले स्वप्न मंत्र्यांना सांगितले. तेव्हा मंत्री म्हणाले, एवढे मोठे स्वप्न असंच कोणालाही पडत नाही. त्यासाठी आपल्याला शुद्ध मनाने खूप मेहनत करावी लागेल आणि भगवान श्रीकृष्णाचे विग्रह रूप कुठे आहे ते शोधायला लागेल. यासाठी राजाने 4 विद्वान पंडितांची निवड केली. 4 पंडित 4 दिशेला गेले. त्या चौघांमधील एकाचे नाव होते विद्यापती. विद्यापती श्रीकृष्णाचा उपासक होता. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले आणि मार्ग दाखवण्याची विनंती केली. त्यांच्या प्रार्थनेने त्यांना वाट सुचत गेली. भगवान श्रीकृष्णाचे नाव घेत ते जंगलात जात होते. जंगलाच्या मध्ये त्यांना सुंदर असा एक डोंगर दिसला.
डोंगराच्या वृक्षातून मधुर संगीत ऐकायला येऊ लागले. बासुरीसारख्या अनेक वाद्याचा देखील आवाज येत होता. विद्यापतीला तर संगीताची रुची होतीच. त्या संगीतात ते मग्न झाले. ते संगीत वाद्य कोणी मनुष्य वाजवत नव्हता, तर ते गंधर्व लोक ते वाद्य वाजवत होते. संगीत वाद्याचा आवाज ऐकत विद्यापती त्या डोंगरावर पोहोचला. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला घाटावर भिल्ल नाचताना त्यांना दिसले. ते दृश्य बघून विद्यापती मंत्रमुग्ध झाले. एवढा लांबचा प्रवास करून ते दमले होते, त्यामुळे त्यांना गाढ झोप येत होती. तेव्हा अचानक तिथे एक वाघ आला.